रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार सर्वांना, माझ्या शेतकरी बांधवांना व सगळ्या जनतेला. मी 3.5 पावणे 4 वर्षापूर्वी मला रजिस्टर वाटणी पत्राने आलेली जमीन कॉरिडॉर महामार्गात जाणारी दक्षिणेकडील विक्री केली होती. माझ्या जमिनीचं क्षेत्र आणि काकांचे जमिनीचं क्षेत्र सारखंच, पण माझ्याचा आकारफोड 18.70 जिरायती व 0.65 पोट करावा असं आहे, आणि काकांचं रजिस्टर वाटणीपत्र पान 415 वर काकांचं 17.70 जिरायती, 1 गुंठा वर्कस आणि 0.65 पोट करावा असं ते आहे. दोघांची जमीन सारखीच, आणि आमची रजिस्टर वाटणीपत्र 2008 साली झालेली आहे. मी आजारी असलेल्या कारणाने व करोनाचा काळ होता, त्यावेळी माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न पण होती, तर माझ्या आईने आग्रह धरला, नामदेव जमीन विकून तू पण आजारी आहेस, माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न पण होती, माझ्या पोरीच्या मुलांची, तू जमीन विक. म्हणून मी सदर कॉरिडॉर महामार्गाची जागा सदर एजंट माझ्या गावातीलच नितीन भोईर व दुसरा एक त्याचा मित्र हरिश्चंद्र नारायण सुर्वे उर्फ बालू सुर्वे यांनी सांगितले, तुमची जमीन जर कॉरिडॉर महामार्गात जात असेल तर आमचे शेठ श्री सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हे तुला चांगला रेट देतील. म्हणून मी जागा विकली. कारण अगोदर मी असंच माझ्या बहिणींच्या आणि माझं लग्न होतं, तर माझ्या आईने, मी लहान होतो, माझ्या बहिणीचं लग्न जमलं होतं त्यावेळी, आणि माझं 21 वर्षानेच लग्न केलं आहे आईने, त्यावेळी त्यानंच दिली होती, व्यवस्थित त्याने सौदा केला. तर सदर जमीन कॉरिडॉर महामार्गात जात असल्यामुळे 4,30,000 प्रति गुंठा हा त्याने बाजारभाव दिला होता. तसं 20/11/2019 रोजीची वचनचिठ्ठी करार आहे, पण त्यांनी आता हे दिवाणी कोर्टात कागदपत्र आलेले आहेत. मी स्वस्त किमतीत आजारी असल्यामुळं काकांची देखील जमिनीचे पैसे घेतले आहे. हे खरेदी खत पान 1639 वर नमूद आहे. पण तहसीलदार साहेब विजय तलेकर साहेब यांनी खरेदी खतातील अजून 5 ऑप्शन होते नमूद मुद्दे, हे विसरलेले आहेत साहेब. त्यांना मी सांगितलं, साहेब 15/10/2020 रोजीचा मी दूर नंबर 693/2020 3565 नुसार, कारण त्याने अतिक्रमण कप्रत नकाशा 21/9/2020 रोजी मोजणी झाल्यानंतर बाळू सुर्वे घेऊन आला होता. ॲक्च्युली कोण घ्यायला पाहिजे, भूमी अभिलेखचे कर्मचाऱ्यांनी गरजेचे होते. पूर्ण यंत्रात त्या भल्लानी नाव विकत घेतली होती. तर त्यांनी ते सदर कागदपत्र फेरफार 3667 आणला होता, आणि त्याच्यात काय, तर काकांच्या नावासमोर 18.70 जिरायती 0.65 पोट करावा बरोबर 19 असं लिहिलं होतं, आणि विक्रांतगिरी संसाराचे पण तसंच लिहिलं होतं. मग माझं सवाल 23/10 आढावा बैठक झाली, त्यावेळी विजय पाटील साहेब, भूमी अभिलेख अधीक्षक प्रदीप जगताप साहेब आदरणीय हेही होते. मी त्यांना देव मानतो, आता देव आहेतच. नितीनजी ठाकरे साहेब यांना पण सदर परिषदेचं आमंत्रण होतं, पण ते कामात व्यस्त असल्यामुळे आले नाही. मला बोलतो, नामदेव तू जा, काय असेल ते बघ. तर मी गेलो, मी एकटाच. बालराम शेठ जी आर पाटील साहेब यांना पण मी फोन केला होता, ते पण कामात व्यस्त होते, मी एकटाच गेलो. ते मी त्यांना सांगितलं, साहेब विजय पाटील साहेब यांना 17.70 जिरायती 1 गुंठा वर्कस हा पोट हिस्सा मंजूर झाल्यावर 24/12/2021 रोजी त्याच्या नावावर कसं झालं याचं उत्तर द्या तुम्ही. तर साहेबांनी लगेच, नामदेव आता आपली मिटिंग आपण बरखास्त करू, पुढच्या तुला मिटिंगला उत्तर देऊ. नंतर त्यांनी साहेबांनी काहीच घेतले नाही. आता मला कप्रत नकाशे मिळावं म्हणून भूमी अभिलेख कार्यालय जिल्हा अधीक्षक इथून त्यांनी सांगितलं, सदर हा तुम्हाला उपाधीक्षक प्रदीप जगताप साहेब देतील. त्याने सुद्धा 2 महिने झाले तरी दिलं नाही. कारण 12/10/2020 रोजी आकारफोड पत्रकाची गाव दप्तरी नोंद करण्यासाठी दूर नंबर हा पाठवला होता. त्याच्यात काय होतं, काकांच्या वर 2 होतं, माझ्यात 1 होता, आणि हे रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे. आता त्यांनी काय केलं आहे, मला जे देतात मी मागितल्यावर माझ्याला वरती नंबर काय देतात, 123/2 1 देतात, पण तो रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार होत नाही. आणि तिथं खोट्या तक्रार केसचा तलाठी खोटा रिपोर्ट वापरलेला आहे.
का नामदेव शंकर गोंधळे यांनी 14/1/2021 रोजी मी तक्रार हे केला होता, अर्ज केला होता असं दाखवलंय. आणि परशुराम सीताराम गोंधळे यांनी 36-67 हरकत घेतली आहे, 36-67 नाही. आणि 36-67 फेरफार हा आमच्या ह्याच्यात नाही, आमचे विद्यमान सरपंच दिवंगत पांडुरंग धर्म पाटील यांचा आहे. म्हणजे कोटी तक्रार केस. आणि मंडळ अधिकारी यांनी तर 6ला नोंद घेतलीच नाही आणि फेरफार मंजूर केला आणि ते कबूल आले मी पैसे घेऊन नोंद केले म्हणून. मी जर मेलो असतो तर काय झाला असता, का नामदेव काकांची जमीन स्वस्त किमतीत विकून गेल्यावर हा प्रश्न 8-10 वर्षांनी निर्माण झाला असता. त्यावेळी माझी 2 एकर जमीन दुसरी आहे निताळेमध्ये, ती त्यांनी हडप केली असती माझ्या पोराकडनं. याच्यासाठी मी भांडतो. आणि काय केलं त्यांनी, काकांचा हिस्सा 24/12/2021 रोजी नावावर केला आहे, माझा 24/8/2020 रोजी नावावर केला. जमीन संपली. मी तर बरा झालो होतो, मग ते घाबरले. मग मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा, बोगस सातबारा त्यांनी केला आहे. सदर 7 पत्रकार परिषदा झाल्या रायगडमधील पत्रकारांच्या 2 वेळा आणि या 6 वेळा. आणि आता 8वी पत्रकार परिषदच्या अनुषंगाने मी सगळीकडे आता बॅनर लावलेत, ते पण माझेच फाडले त्याने आता. नाही हां फाडलेत ते, पण अरे देवच माझ्या पाठीशी आहे. हां मी आता बासरी घेऊन श्रीकृष्णाचा मोरपीस लावून सुदर्शन चक्र हे मी शेलकर साहेबांना सांगितलेलं आहे. आता जर हे आले नाहीत अधिकारी वर्ग, कारण 7 पत्रकार परिषदेला त्यांना आमंत्रण देऊन सुद्धा कोण आले नाहीत. आज आदरणीय मला मदत करणारे संभाजी शेलार साहेब आमच्या गावात गेले होते. 8वा महसूल 15 मी त्यांना शुभेच्छा दिल्या. साहेब मुख्यमंत्र्यांनी राबवलेली योजना ही चांगली आहे, गरिबांना त्यांचा फायदा मिळाला पाहिजे या मताचा मी आहे. पण एका साईडला सरकार हे करतं आणि दुसऱ्या साईडला शेतकरी 19 गुंठ जागा विकतो, 38 गुंठ नावावर करतो. नशीब मी आजारपणातून वाचल्यामुळं, पण सदर प्रकरणी माझ्या आईचा मृत्यू झालेला आहे, गरीब आईचा. कारण मला तिला चांगले उपचार देता आले नाहीत. हा माझा आरोप आहे. कोणावर? तहसीलदार विजय तलेकर, मंडलाधिकारी, भूमी अभिलेख अधीक्षक. या काकांच्या ह्याच्यात 9 ते 10 गुंठे अतिक्रमण असल्यामुळे ते मला बोलले का माझं नुकसान होणार आहे. ते काही जास्त ना बोलले. माझी पत्रकार परिषद आहे 20 तारखेला 12 वाजता. याच्यासाठी मी सगळ्यांना घारगे साहेब अलिबागचे हां तसेच जिल्हाधिकारी साहेब या सगळ्यांना आमंत्रण करणार आहे. आणि त्यांनी यायचं आहे देवाचं रूप धरून. कारण काय, देव मला साथ आहे, मला फक्त त्यांनी प्रोत्साहन द्यायचं आहे. मी काय त्यांचे हे करतो. माझा भाऊ सम्राट जनार्दन पाटील याला पण मी सांगितलेलं आहे, कारण तुला हिरो बनवतो. जमीन चोरीला गेली, सत्य घटनावर आधारित पिक्चर फिल्म, सत्यमेव जयते प्रोडक्ट फिल्म, कथा दिग्दर्शक नामदेव गोंधळी आणि हिरो सम्राट जनार्दन पाटील. तो दाऊच्या भूमिकेत असणार आहे, नांगर घेऊन. एक साईडला कृष्ण रूपाने मी असणार आहे आणि तो दाऊच्या रूपात असणार आहे. सगळ्या महाराष्ट्रात बॅनर लावणार आहे मी. किती का पैसे लागत नाही, अजून भरपूर दिवस आहेत. त्यांनी इज्जत वाचवायची असेल तर मला सातबारा पूर्वत करावा आणि मला न्याय द्यावा. हे मी आज संभाजी शेलार साहेब आमची गावात गेले होते, त्यांना सांगितले माझी व्यथा तुम्ही विजय पाटील साहेब यांना सांगा.